आज आपल्याकडे एक इंजिनियर मुलाची आई आलेले. काय नाव मुलाचं ताई तुमच्या? माझं विशाल संजय मगर. विशाल संजय मगर. आणि काय शिक्षण मुलाचं? त्याचं इंजिनिअरिंग ना, इलेक्ट्रिकल इंजिनियर. बर हो हे IT इंजिनियर झाला. बर IT मध्ये जॉब करतोय कुठे जॉब करतो? पुण्याला. पुण्याला. कसं आहे पॅकेज मुलाला? त्याला 8.5 लाखाचं पॅकेज आहे. आणि काय जन्मतारीख? त्याची 95 मधला जन्म आहे त्याचा. 95चा जन्म आहे. किती मुलं मुली तुम्हाला? मला 2 मुलं 1 मुलगी. मोठ्या मुलाचं लग्न झालं? हो, मोठ्याचं एक मुलगा पण आहे त्याला. हम्म. मोठ्या मुलाचं लग्न झालेलं आहे. काय करते सुनबाई? सुनबाई पण IT इंजिनिअरिंग ती पण जॉब करते. जॉब करते. बरं बरं. आता याच्यासाठी कशी पाहिजे? लहान बी नोकरीवालीच पाहिजे का मग? असं काही नाही. असली नोकरीवाली तर चांगलंच आहे, नसली बी तर धकून घेऊ. त्याला आहे ना पॅकेज चांगलं. करण्यासारखी असली तर करीन ती. करीन तिची तिची इच्छा जर असली तर. हा नसली तर मग आहेच त्याचा पगार. हा हा. तो आहेच ना जॉबला मग. बरं. इथं तुमचं स्वतःचं घरदार आहे का? हो, स्वतःचं घर आहे आमचं. कुठं आलं घर? आमचं मयूर पार्क, रामेश्वर नगर. बरं बरं. 1 नंबर गल्लीत घर आहे आमचं रामेश्वर नगर मध्ये. तुम्ही काय करता? मी घरीच असते. घरीच असते. साहेब? साहेब प्रोझनला आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर सांगा. आवाज येईन फक्त तुमचा. 97 66 41 62 65. 97 66 41 62 65. म्हणजे ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करतील, किंवा ज्यांना आमची माहिती माझ्याशी संपर्क करायचा सगळ्यांना माहीत आहेच. माझा नंबर 9403 41 40 87. यांचं स्वतःचं घर आहे. मुलगा चांगला आहे, स्वभावाना समजदार आहे, आणि ह्या आई आहे. असं छोटंसं त्यांचं कुटुंब आहे. आता ज्यांना आईची माहिती योग्य वाटली त्यांनी ताईसोबत संपर्क करावा. माझे मुलं असे निर्व्यसनी माणसं आमचे, असे रिकामे झंझाट मध्ये नाही. असं ज्यांचे कामाशी काम करता. आणि असं काही पोरं कशा असते दुसरे, कोणी काही सिगरेट पितं, कोणी तंबाखू काय गोवा खातं, काही असं असं काही नाही आमच्या काही घरात. दारू पिता? हा, काही दारू पित्या. तुमचं असं कधी आमच्या घरामध्ये असं काही नाही. नाही का? कधी म्हणजे वरात मित्रांनो फारली नाही, तर कधीच नाही. फुकटची असली तर कधीच नाही. नाही का? नाही, काही कसं का इकत नाही पिती पण अशी फुकटची त्यांना पिता. त्या दारूवाल्या लोकांचा वास येत होते, त्यांच्या जवळ सुद्धा जात नाही. चांगलं आहे मग, काय अडचण नाही. म्हणजे निर्व्यसनी मुलं आहे. निर्व्यसनी मुलं आहे. आईना लई गॅरंटी घेतली आहे ना खरं? करायचे. हा, म्हणजे मोठा उद्या मग- भैया पण माझा तसाच आणि हो पण. हम्म. ती सुपारी जर खाल्ली तर त्यांना चिडचिड करतात. त्यांना वाटतं काय खाते का, काय सवय लावते अशी. हम्म. एवढं आहे. बाकीचं काही व्यसनच नाही त्याला. नाही नाही, आमच्याकडे असं काहीच नाही, कोणालाच नाही. त्याच्या पप्पाला नाही, ते असं ते पण माळकरीचे. आणि मुलं पण नाही. सुनबाई कशी पाहिजे? ती बी माळकरीच पाहिजे का? नाही नाही, असं काही नाही. असं म्हणून कसं चालत. ज्याचं हे त्याला त्याला त्याचं ते खाणं लागतच असं. हा, ज्याची आवड निवड आहे. त्याची आवड आहे. बरोबर आहे. आता काहीला आवडतं खायला, चिकन मटन लागत, मग त्याला काय करणार? बंधन थोडंच घालणार आहे. त्याची आवड आहे ना ते. मी हा, काय मग. म्हणते, त्याची आवड आहे ती. सुन म्हणून बाबा. आपण थोडी बंदी काढू शकतो. नाही, मला जे खायचं ते खा. खाऊन त्या पोरं बाहेर नेऊन घालते ना. अजून ते मोठी खाते तर ते बाहेर जाऊन खाते. ते दोघं जोडी खाते मोठी. हा, भाजी बिजी खाते ते, नॉनव्हेज खाते तर ते खाते बाहेर जाऊन. त्यांचं कमी झालं आता. त्यांना पण आवडत नाही आता. तुम्ही नाही करतील घरात? नाही नाही, घरात नाही करत. भैया मोठा खायचा ना तेव्हा, तर ते तेव्हा करत होते. काही राहिले लॉकडाऊन मध्ये ना तिथं, तर तेव्हा ते खायचे. मग त्यांना खाऊन दिलं ना. आम्ही आमची अलग भाजी करायचं. बरं. त्यांची करायची. सगळ्या घरात इतकं आहे. काही काहीला आवडतं, खायला नाही आवडत. त्याची आवड आहे ना. चालेल. तुमची माहिती युट्यूबला, इन्स्टाला टाकतो. ज्यांना माहिती योग्य वाटली चालेल, ते तुम्हाला संपर्क करतील. टाकून